मनीषला कामासाठी बाहेर पाठवलं ते बरंच केलं. एक नंबरचा चोमडा आहे तो. काय गरज होती त्याला त्या दिवशी घरी येऊन सांगण्याची सगळं. घ्या ना, घ्या फोन घ्या. नको, ते मोबाईल कंपनीवाल्यांचे फोन उगीच येत राहतात. बोला, काय काम आहे तुमचं? काम म्हणजे तसं माझं मेलीचं ना वय झालंय. आता मी काही तुमच्यासारखी तळणी ताठी आहे का? म्हणजे तोलून मापून मोजून बोलणं. शिक्षण पण धड नाहीये. तुम्ही कसं सगळं अगदी मोजून मापून बोलता. आमचं आपलं तसं काही नाही. म्हणजे आपलं मोघमच बोलायचं, अघळ पघळ बोलायचं. नाही, मला तुमचा मुद्दा नाही कळला. म्हणजे आता बघा, जानूला तुमच्या आई आजी भेटल्या आणि जानूची मतीच फिरली ना. म्हणजे आता तिला तिचं चुकलं हे कळलं ना. पण बोलून तर बसलीये डिवोर्सचं. ते आता काही मागेही घेता येत नाही ना. मग काय, हे सगळं आता या अडाणी बाईवर ढकलायचं ठरवलंय. नाही, मला काही नीटचं कळलं नाही. म्हणजे आता बघा, आता बोलता बोलता मी सहज म्हणून बोलले, पण तुम्ही ते सिरियसली घेतलं. तुम्ही ते जानूला जाऊन सांगितलं. नंतर मी म्हणाले की मला तसं काही म्हणायचं नव्हतं, पण मग मधल्यामध्ये माझंच मरण होतं ना. पण म्हणजे तिला आता डिवोर्स नकोय? डिवोर्स घेणं एवढं सोपं आहे का? नाही, पण म्हणजे आता तिचं म्हणणं काय? तिचं नाही, माझंच म्हणणं आहे. हे बघा, आता सगळं नीट होते. तिच्याकडून कमी अधिक काही बोललं गेलं असेल तर तिची आई म्हणून मीच तुमच्याजवळ माफी मागते. मोठ्या मनानं माफ करा तिला तुम्ही. असं समजा ती काही म्हणालीच नव्हती, मीच सांगितलं तुम्हाला. खोटं नाटक काही ते रचवून सांगितलं असं समजा हवं तर. आणि शेवटी तसंही ते माझ्याच वर येणार आहे असं दिसतंय. आता ती असं म्हणणार की मी असं काही म्हणालेच नाही म्हणून. आणि सगळ्यांनाच असं वाटत असेल की ते सगळं मी माझ्या अंगावर घेतल्यावर ही दोषमुक्त होणार असेल तर माझी काही हरकत नाहीये. हो, आम्ही मुलीकडचे आहोत. मुलीच्या संसारासाठी एवढं केलंच पाहिजे ना. तुम्ही रागवा हवं तर माझ्यावर, पण तिला मात्र अंतर देऊ नका.